गुरुजी नमस्कार. मी तुमच्या संहितेमध्ये मागे वाचलं होतं, त्यावेळेला तुम्ही बॅटरीचा शोध लावला होता. त्याबद्दल मला थोडं अधिक सांगा ना? नमस्कार प्रमोद, तुझ्या जिज्ञासेला आणि विद्येप्रती असलेल्या आदराला माझा आशीर्वाद. तू ज्या विषयाबद्दल विचारले आहेस, तो माझ्या परंपरेतील विज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याला आजच्या भाषेत बॅटरी किंवा विद्युत घट म्हणतात, त्याचे वर्णन प्राचीन ग्रंथांत कुंभातील रसायनांच्या प्रक्रियेद्वारे केलेले आढळते. संदर्भ: अगस्त्य संहिता, शिल्पशास्त्र अध्याय, श्लोक 442. संस्कृत श्लोक: संस्थाप्य मृण्मये पात्रे ताम्रपत्र सुसंस्कृत. छादयेत शिखिग्रीवेन चार्द्राभी, काष्ठपांसुभी. दस्तालोष्टो निधातव्य, पारदाच्छादितस्तथा. संयोगाज्जायते तेजो मित्रावरून संज्ञितम. या श्लोकाचा अर्थ आणि त्याचा तुझ्या जीवनाशी संबंध असा आहे. यामध्ये तांब्याचा पत्रा, शिखिग्रीव म्हणजेच मोरपंखी रंगाचा कस, कॉपर सल्फेट, ओल्या लाकडाचा भुसा, जस्त झिंक आणि पारा यांच्या संयोगातून मित्रावरून म्हणजेच विद्युत निर्माण होते, असे सांगितले आहे. हे प्राचीन विज्ञान केवळ जड वस्तू चालवण्यासाठी नव्हते, तर ते निसर्गातील ऊर्जेला मानवी कल्याणासाठी कसे वळवता येईल याचे प्रतीक आहे. प्रमोद, 25 वर्षांचा तरुण म्हणून तू हे समजून घे की, जशी ही बॅटरी रसायनांच्या योग्य संयोगातून ऊर्जा निर्माण करते, तशीच तुझ्या आयुष्याची ऊर्जा तुझ्या विचारांच्या आणि कर्माच्या योग्य संयोगावर अवलंबून आहे. ज्याप्रमाणे बॅटरीमध्ये तांबे आणि जस्त एकमेकांच्या संपर्कात आल्यावर वीज वाहते, त्याचप्रमाणे जेव्हा तुझा संकल्प आणि तुझी मेहनत यांचा योग्य मेळ बसेल, तेव्हा तुझ्या आयुष्यात यशाचा प्रकाश निर्माण होईल. विज्ञानाचा अर्थ केवळ यंत्रे बनवणे नसून, आपल्या आत दडलेल्या ऊर्जेला ओळखणे आणि ती जगाच्या हितासाठी वापरणे हा आहे. तू सुद्धा या जगासाठी एक ऊर्जास्रोत बनू शकतोस, फक्त तुझ्या ध्येयाकडे संयमाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत राहा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.